नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. सोयाबीन बाजारभावामध्ये तुफान वाढ होताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जराही वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तदपूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे कारंजा, जिथे आवक 2500 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 5875 रुपये, जास्तीत जास्त दर 6630 रुपये आणि सर्वसाधारण दर 6370 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अमरावती, जिथे आवक 1599 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 6100 रुपये, जास्तीत जास्त दर 6621 रुपये आणि सर्वसाधारण दर 6360 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे लातूर, जिथे आवक 7127 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत पिवळा असणार आहे आणि कमीत कमी दर 6400 रुपये, जास्तीत जास्त दर 6681 रुपये आणि सर्वसाधारण दर 6500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अकोला, जिथे आवक 2421 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत पिवळा असणार आहे आणि कमीत कमी दर 6000 रुपये, जास्तीत जास्त दर 6585 रुपये आणि सर्वसाधारण दर 6375 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वाशिम, जिथे आवक 3000 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 6150 रुपये, जास्तीत जास्त दर 7425 रुपये आणि सर्वसाधारण दर 6602 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे खामगाव, जिथे आवक 2943 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत पिवळा असणार आहे आणि कमीत कमी दर 5600 रुपये, जास्तीत जास्त दर 6700 रुपये आणि सर्वसाधारण दर 6150 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह सोयाबीनचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे सोयाबीनचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया प्रत्येक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.